मित्रांनो, कल्पना करा, एक अशी जागा जिथे तुमची मुलं मनसोक्त खेळू शकतात, जिथे ज्येष्ठ नागरिक निवांतपणे फिरू शकतात, जिथं मित्रमंडळी गप्पा मारू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहराच्या धावपळीपासून थोडा वेळ दूर जाऊन निसर्गाच्या जवळ जाऊ शकतात. नमस्कार, मी मुकेश जाधव फ्रॉम त्रिमिती आर्किटेक्ट्स. मागील वर्षी आम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी काही सार्वजनिक गार्डन्स डिझाईन करण्याची संधी मिळाली होती. त्यापैकीच हा एक प्रोजेक्ट. सुरुवातीला आम्हाला मिळालेली ही जागा आकाराने थोडी अनियमित होती आणि त्याला रस्त्याच्या दिशेला नैसर्गिक उतार देखील होता. परंतु प्रत्येक चॅलेंजमध्ये एक संधी दडलेली असते. म्हणूनच या जागेच्या मर्यादा न पाहता तिच्या शक्यता शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. या गार्डनचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वॉकिंग ट्रॅक. कारण सार्वजनिक उद्यानांमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी सुविधा म्हणजे चालण्याची जागा. त्यासाठी संपूर्ण प्लॉटच्या बाहेरील भागातून सलग फिरता येईल असा एक ट्रॅक तयार केला आहे. तसेच आतील भागात एकमेकांना जोडणारे वक्राकार मार्ग तयार केले आहेत. त्यामुळे नियमित चालणारे नागरिक आणि निवांत फिरायला येणारे लोक दोघांना देखील ही जागा सहजपणे वापरता येते. खरं सांगायचं तर गार्डनमध्ये लोक सर्वाधिक वेळ कुठे घालवतील याचा विचार डिझाईनच्या सुरुवातीलाच करावा लागतो. गार्डनमध्ये मोठा ओपन लॉन ठेवला आहे, कारण प्रत्येक जागा बांधून किंवा भरून टाकणे हे म्हणजे काही चांगले डिझाईन नव्हे. मोकळी जागा ही देखील तितकीच महत्त्वाची असते. इथल्या नैसर्गिक उताराचा आणि सूर्याच्या दिशेचा अभ्यास करून सकाळचे कोवळे ऊन वॉकिंग ट्रॅकवर मिळेल, सिटिंग एरियावर मिळेल याची आम्ही काळजी घेतली आहे. लहान मुलांसाठी खेळण्याची स्वतंत्र जागा तयार केली आहे, कारण चांगले गार्डन हे प्रत्येक वयोगटासाठी असावे लागते. ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्याबाबत जागरूक नागरिकांसाठी ओपन जिमची देखील व्यवस्था केली आहे. तसेच बसण्यासाठी, योगा करण्यासाठी आणि निवांत गप्पा मारण्यासाठी गझिबो आणि ओपन सिटिंग झोन्स तयार केले आहेत. इथली झाडे, फुले आणि हिरवळ ही केवळ सजावटीसाठी नाही, तर ती या जागेला जिवंतपणा देतात, तापमान संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात आणि आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात निसर्गाची अनुभूती निर्माण करतात. पर्यावरण संवर्धन म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर योग्य झाडांची निवड करणे, त्यांचे संवर्धन करणे आणि लोक वापरतील अशा दर्जेदार सार्वजनिक जागा निर्माण करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अशा सार्वजनिक जागा आपल्या शहरांमध्ये वाढायला हव्यात असं तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा.